स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आल्यात आणि त्यांना सुद्धा आमच्या वतीनं शुभेच्छा देऊया, जिथे 5 दिवस त्यांचा सुद्धा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या तरीच लगेच क्षेत्ररक्षण जे आहे सजवून घ्या. दोन्हीही टीमला विनंती असेल स्पीडअप आपण इथून घ्यायचं आहे, कारण की सुरुवात ही आपल्याला चांगल्या पद्धतीनंच करायची आहे. महाराजांना वंदून तदनंतर गणरायाला वंदून आपण जरूर सुरुवात केली आहे. तर आज पहिल्या बॉलवरती कशा पद्धतीनं सुरुवात केली जाईल हे सर्वांना पाहायचं आहे. खऱ्या अर्थानं बहुचर्चित होती ही स्पर्धा. पाऊस आला, बरेच अडथळे आले. अडथळ्यांना मागे ठेवत आपण ANPLचं हे स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा नव्यानं निधड्या छातीनं उभं राहिलोय. मी म्हटलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धर्तीमध्ये म्हणजेच आपण मराठे, आणि मराठे कधी झुकले नाही आणि वाकलेही नाही. पावसासमोर पुन्हा नव्यानं निधड्या छातीनं उभे राहिलेत आणि आज या स्पर्धेसाठी पुन्हा सज्ज झाले. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. टीम NP टायगर संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये उपस्थित झाला. आपलं हार्दिक स्वागत आहे. असं नसतं व्हा. त्याचबरोबर प्रतिस्पर्धक संघ टीम दक्ष वॉरियर्स आपला 12वा खेळाडू पाठवा. अन्यथा मग जो आयोजक निर्णय घेतील त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. मोठी स्पर्धा, मोठ्या स्पर्धेमध्ये जी नियमावली आहे ती तुम्हाला फॉलो करावीच लागेल. दक्ष 11 टीमचं कॅप्टन आपण पाहतोय. महत्वाचा खेळाडू नाव आहे सागर पाशीलकर. ज्या वेळेला सागर पाशीलकर हे नाव आलं, निजामपूर विभागाचा एक महत्वाचा खेळाडू, त्याच्या हातामध्ये जणू काही तलवारच सोपवली जाते. प्रत्येक बॉलवरती तो प्रहार करत सुटतो आणि निजामपूर गावासाठीचं बरंचसं क्रिकेट त्याचं चांगलं राहिलंय. माणगाव तालुक्यासाठी सुद्धा चांगला खेळ त्याचा आपण बघितला आणि येणाऱ्या पुढच्या माणगाव प्रीमियर लीग साठी सुद्धा तो सज्ज राहील. पण महत्वाची ही स्पर्धा सुद्धा आहे. अंतरगाव निजामपूर प्रीमियर लीग मध्ये तो कसा खेळ करतोय ना, याची आतुरता सर्व प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना सुद्धा असेल. त्याच्या साथीला दुसरा फलंदाज आपण पाहिला तर आणि खऱ्या अर्थानं हे सुचलं ते खूप चांगलं. ज्या वेळेला अशा प्रमाणामध्ये खूप साऱ्या स्पर्धा होतात सुद्धा, पण अशी संकल्पना राबवणं खूप महत्वाचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं अजून एक आपल्या समोर माहिती पोचते आणि खऱ्या अर्थाने ही मेजवानी सुद्धा असू शकते. या स्पर्धेमध्ये जेवढे सिक्सर येतील ना, जेवढे 6 येतील ते आपण पाहिलं तर जे 6 आपण इथे काउंट करणार आहोत आणि तेवढे वृक्ष लागवड आपण इथे करणार आहोत. टीम कुर्डुगड रायगड यांच्या वतीनं ही संकल्पना राबवली जाणार आहे आणि मंगेश स्मृती स्पोर्ट्स यांच्या वतीनं ती झाडे पुरस्कृत केली जातील. खरंच ही संकल्पना खूप छान आहे. संपूर्ण 5 दिवस नक्कीच ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू आणि कुर्डू टीमचं सुद्धा खूप सारे अभिनंदन आणि त्याचबद्दल आभार मानूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. बॅट्समन तयार आहे समोर. सागर त्याच्या साथीला न्यू बॅट्समन सूरज. सागर आणि सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती पहिला पर्याय निवडलाय प्रवीण. चला पहिला बॉल, पहिला सामना, पहिली मॅच आणि गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल लो फुल टॉस, दिशा देण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मैदानाचा अंदाज नाहीये, खेळपट्टीचा सुद्धा अंदाज नाहीये आणि विचार जर आपण केला ना तर हंगामाची खऱ्या अर्थाने ही सुरुवात आहे आणि त्यामुळे सरावाला सुद्धा वेळ मिळाला नाहीये. चांगल्या पद्धतीचा हा बॉल होता, पण त्याच वेळेला आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. खऱ्या अर्थानं हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जरूर आहे, पण तो खेळपट्टीच्या बाहेर आहे का हे पहिलं पाहिलं जाईल आणि तदनंतर तो काय निर्णय असेल याची सर्वांनाच आतुरता लागली आहे. पण त्याआधी आपण जर विचार केला ना तर जो पहिला षटकार येईल त्या पहिल्या षटकाराला महेशदादा कोंडीकर यांच्या शुभ हस्ते आपण
नो बॉल आहे. ओके, हा पहिला या स्पर्धेचा नो बॉल जो खेळपट्टीच्या बाहेर पडला. पंचांचा इशारा, फ्री हिटचा सुवर्ण संधी सागर पाशीलकरच्या हातामध्ये. हा फ्री हिटचा बॉल खोलवर टप्प्याचा, त्याच वेळेला अप्रतिम कमबॅक. काय कमबॅक केलाय, ऑफस्टिकच्या बाहेर गेला बॉल आणि तदनंतर सागर सारख्या फलंदाजाला, सागर सारख्या वादळाला थांबविण्याचं काम इथे गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाते. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. 6 षटकांचा तब्बल सामना आपल्या भेटीसाठी जरूर. आणि या येणाऱ्या 6 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. पुन्हा लोवा फुलटॉस आता दिशा दिली. एडिपेस्ट्रा कव्हरला बॉलला उडवलं. चेंडू जरूर गाठेल सीमारेखा. धावा येतील 4, मिळतील धावा 4. येईल पहिला या स्पर्धेचा चौकार. पहिला चौकार सागरच्या बॅटमधून आपण जरूर पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं नाराज असेल थोडासा सागर. पहिला बॉल सुद्धा अशाच स्वरूपाचाच होता. त्याला दिशा देण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केला. बॉल मिडल ऑफ द बॅट झाला नाही. खालच्या दिशेला बॅटचा चेंडू लागल्यानंतर मिड ऑफला त्या बॉलला थांबविलं गेलं. आणि तदनंतर आता यशस्वी. दीपेशजी माने सर कुठे असाल तर आपण समालोचक कक्षापाशी संपर्क साधा. महेश सर तुमची वाट बघतात. हा चौकार आला. चौकार आल्यानंतर थोडा दबावाखाली बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. पण त्या प्रेशरला आपण जर पाहिलं तर कुठेतरी दूर करायचं असेल तर कमबॅक मिळवावा लागेल. पुन्हा खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेला उडवलं. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक दूरवरचा आणि त्याच वेळेला वेगाचा अजून एक लगातारचा दुसरा चौकार. बॅक टू बॅकचे 2 चौकार येतात. आणि खऱ्या अर्थानं मी म्हंटल होतं ना, सागर पाशीलकर या वादळाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. आणि जर ठेवायचंच असेल ना तर तुमचे ब्रह्मास्त्र काढावे लागतील. आणि ते काढण्याच्या नादामध्ये कुठेतरी चूक केली जाते गोलंदाजाकडून. हा ट्रॅकर जिथे दिशा देण्याचं काम. वा काय 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 प्लॅनिंग होती खऱ्या अर्थानं. प्रश्नचिन्ह निर्माण होतं शेवटपर्यंत. पण अखेर चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आणि या स्पर्धेची लगातारचे 3 चौकार मारण्याचा कारनामा त्यानं आपल्या नावावरती पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये केला. नाव आहे सागर पाशीलकर. अप्रतिम कामगिरी खऱ्या अर्थानं तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. आणि नावाला साजेशी मी म्हंटल ना, तो मैदानाच्या आतमध्ये आला ज्यानं या निजामपूर विभागासाठीचा चांगला खेळ केला. आज या निजामपूर अंतर्गाव प्रीमियर लीग मध्ये तो खेळपट्टीवरती दाखल झालाय. तर त्याची वैभवशाळी खेळी आपल्याला जरूर पाहायला मिळेलच, यात तीळ मात्र शंका नाहीये. या षटकाचा विचार केला तर षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती लागला. 3 चौकाराच्या साह्यानं सागर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. षटकातील शेवटचा बॉल. हा शेवटचा बॉल लोवो फुलटॉस पद्धतीचा आपल्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न राहिला. प्रयत्न थोडा असफल राहिला. पण तिथूनही एक धाव रोखली जात नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल. पहिल्या षटकाची सांगता होतीये. एक षटक समाप्ती अखेर संघाची धावसंख्या. एकही बॅट्समन न आउट होता टीम पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. विकेट्स खूप महत्वाच्या आहेत आणि हे सागर चांगल्या पद्धतीनं जाणतो. 6 षटकांचा सामना खेळत असताना ज्या वेळेला आपली बॅट कधी शांत ठेवायची कधी बोलवायची हे त्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि तेच त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. चला टीम मीटिंग नको, ही एक विनंती असेल. आपण जवळजवळ 1 ते 1.5 महिना आधी ऑक्शन सोहळा का पार पडला गेला तर तुमच्या टीमचं कॉम्बिनेशन आणि त्याच वेळेला तुमचं खेळमेळीचं वातावरण एका टीम मध्ये होणं गरजेचं. बॅटिंग पॉवर प्ले तर खऱ्या अर्थानं तुमचं कॉम्बिनेशन बसणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण ऑक्शन सोहळा बराच लवकर पार पडला. आणि म्हणूनच की आपण पुढे टीम मीटिंग कोणती जास्त स्वरूपाची घेणार नाही यासाठी आपण याची नोंद घ्या. कारण की आपण सामने हे जास्त षटकांचे खेळतोय आणि ते जास्त षटकांचे व्हावे ही सर्वांचीच इच्छा आहे. 3 ते 4 ओव्हरची मॅच आपण खेळतो. त्यामध्ये 1 ते 2 बॉलर मार खातात आणि तदनंतर तिथे धाबा खूप सारा बघायला मिळतात आणि तदनंतर कमबॅक करायला मिळत नाही. इथे 6 षटकांचा सामना म्हटला की 4 ओव्हरमध्ये जरी धावा आला तरी पुढच्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. आणि त्यासाठीची ही संकल्पना 6 षटकांचा सामना अंतर्गाव निजामपूर प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाजी मार्कवरती दुसरा पर्याय इथे निवडलाय. षटक क्रमांक 2 साठी आमंत्रित केलाय.
नाबाद गोलंदाजाचं राहुल वरती विश्वास दाखवला, पण शेवटच्या बॉलवरती सिंगल घेत असताना पुन्हा आपल्या हातामध्ये आपण जर पाहिलं तर स्ट्राईक ज्यानं पकडली आहे त्याचं नाव आहे सागर. षटकातील पहिला बॉल पंचांच्या डाव्या एसटीनं राहुल सुसाट सुटला. लो फुलटॉस कमरेच्या वरती पंचांचा लगेचच इशारा आला. त्याआधी बॉल कुठे चालला? या स्पर्धेचा पहिला ANPL चा दर्जेदार सागरच्या पाठमधून धमाका षटकार. आपण पाहतोय तिथे आपण पाहतोय कॅमेरा येऊया आपल्या व्यासपीठाच्या थेट डाव्या साईडला, जिथे पहिला षटकार आला आणि पहिला षटकार तिथे नोंदवला जातोय. नो बॉल होता, नो बॉल वरती प्रहार केला सागरने, एक दर्जेदार फटका लगावला आणि आपण पाहतोय महेशजी कोंडेकर साहेब यांच्या शुभ हाताने तिथे नोंदवला जात आहे. फ्री हिटचा बॉल पुन्हा 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 मिडल ऑफ द बॅट केलाय. अडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सागरचा दुसरा धमाका, बॅक टू बॅकचा दुसरा सिक्स. वा काय बॅटिंग चालली आहे. मैदानाच्या आतमध्ये धो धो पाऊस पडतोय. पाऊस जरी थांबला पण तदनंतर आपण पाहिलं ना तर सागरची बॅट थांबायला तयार नाहीये. तो मात्र षटकार चौकारांचा पाऊस इथे बरसवताना पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं मैदानावरती एकच शो पाहायला मिळते, सागर पाशीलकर शो. अप्रतिम त्याची बॅटिंग, बॅक टू बॅकची 2 सिक्स, लगातारचा तिसरा षटकार मारण्याचा कारनामा आपल्या नावावरती करेल का? हा बॉल चांगल्या पद्धतीचा पण लेग स्टिकला मिस करणारा हा बॉल होता. तदनंतर आपण पहिल्या पंचांचा लगेच इशारा आला, हा वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल, पण पुन्हा लाईन आणि लेंथ तुम्हाला चेंज करावी लागेल, अन्यथा एक सेट बॅट्समन सागर जो आक्रमक झालाय ना, त्याची आक्रमक अशी खेळी मैदानावरती तो दाखवतोय. टीमची धावसंख्या अद्याप पोहोचली 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफळकावरती लागतात. टीम दक्षिण 11 हा चांगला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर होता, त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफच्या दिशेला एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बऱ्याच वेळानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर स्ट्राईक रोटेट होईल आणि त्याची सुद्धा गरज आहे, कारण की क्रिकेट हा खेळच असा आहे, एकट्या दुकट्यावरती हा खेळ खेळला जात नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि जसं म्हटलं जातं ना, जर असेल आपल्या टीमची साथ तरच होईल समोरच्या संघावरती मात. आणि आज जर संघावरती मात करायची असेल, ANPL या स्पर्धेवरती तुम्हाला मात करायची असेल तर तुमचा खेळ कॉम्बिनेशन आणि त्याच वेळेला तुमच्या टीमची रूपरेषा ही खूप महत्वाची राहील. मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो ना, एक गनिमी कावा तुम्हाला आखावा लागेल जर ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची आहे. पहिली मॅच रोमहर्षक पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन सूरज स्ट्राईक एंडला. हा लो फुलटॉस बॉल, चांगला फटका, चांगली दिशा दिली आहे, ज्याच्या वेळेला बॉल डिफेन्सच्या कव्हरला चालला. क्षेत्ररक्षकात वेगाने आले, पण तद्वर आपण जर पाहिलं ना चांगली रन इन द बिटवीन विकेट, एक चांगला तालमेल, चांगला वेग पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. चित्ताची धाव, हरणाची चपाई या खेळपट्टीवरती बघायला मिळते. या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं तालमेल अद्याप बघायला मिळते. धावा मिळतील 2-2च्या साह्यानं टीम पुढे सरकत असताना पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावरती. एकही फलंदाज बाद झाला नाहीये ना, ही जमाची बाजू राहील, कारण की एक एक धाव महत्वाची, एक एक विकेट महत्वाची. हा चांगला बॉल, नो लुक शॉट करण्याचा प्रयत्न, पण त्याच वेळेला पंचांकडे अपील केली, पायावरती आदळला आणि बॉल निसटला थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पळतील बॉलच्या मागे, पण तद्वर तिथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळतील 2 धावा. एक शॉर्ट रन आहे का? ओके, म्हणजे इथे एकच रन मोजली जाईल. नक्कीच म्हटलं ना, पंचांचे इशारे आहेत खूप महत्वाचे राहतील आणि त्या इशाऱ्यांचीच आम्ही वाट पाहत होतो आणि तेच बघितलं आपण, जिथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये असं वाटलं होतं 2 धावा मिळायला आणि स्कोर कार्ड वरती नोंदवल्या सुद्धा जातील, पण त्याआधी लगेच पंचांचा इशारा आला. हे लक्ष आहे आज मुंबईवरूनचा प्रवास इथपर्यंतचा निजामपूर पर्यंत का केलाय आणि आम्हाला इथे आमंत्रित का केलंय, तर हे काम आमचं आहे आणि ते आम्ही बजावतो चांगल्या पद्धतीनं. लोबो फुलटॉस हा सुद्धा चांगला फटका ऑन साईडला खेचला, लॉंगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षकात बॉल पर्यंत पोहोचतील, बॉलची फेक करतील, तद्वर तिथे एक धाव घेण्याचा निर्णय दोन्हीही फलंदाजांनी घेतला आणि त्या एक धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 33 धावा. 33 धावा म्हटलं ना की भारताचा एक खेळाडू आठवतो आणि त्याचा स्ट्रगल आणि त्याची मेहनत आणि त्याची बॅट. हार्दिक पांड्या, बरीचशी मेहनत, बरीचशी दुखापत झाल्यानंतर सुद्धा तो मैदानावरती उभा राहतो आणि आज मात्र त्याच पद्धतीने उभा राहिला.
नाव आहे त्याचं सागर पाशीलकर. जणू काही नजर लागली की काय, त्याच पद्धतीचा फटका त्यानं सजवला. लॉंग ऑफला चांगला झेल टिपला, टिपलाय झेल संपलाय. सागरचा खेळ इथून पुढे बसेल का धावसंख्येला मिळेल. बॅट्समन आउट. पहिला धक्का टीम दक्षिण 11 संघाला. धन्यवाद हर्षजी मुंडे. जाऊयात आपण व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आपल्या समवेत जे मान्यवर जोडले गेले त्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. मी विनंती करतोय आदरणीय सुनीलजी तेलंगे साहेब आपल्या शुभ हस्ते, मणगाव पंचायत समितीचे माजी सभापती, या विभागाचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुतार साहेब आपल्यासोबत व्यासपीठावरती जोडले गेलेत. तर मी विनंती करतो सुनीलजी तेलंगे यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत आदरणीय तुकारामजी सुतार यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहे. एकदा जोरदार टाळ्या आदरणीय सुतार साहेबांकरता झाल्या पाहिजेत. धन्यवाद सुधार साहेब, आपण या कार्यक्रमाकरिता उपस्थित झालात. यानंतर मी विनंती करतो गणेशजी मामुगडे आपणास आपल्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिलेले निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष संदीप शेठ जाधव यांचा देखील सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून त्यांना देखील आपण एक सन्मान चिन्ह भेटवणार आहोत. मी विनंती करतोय गणेशजी मामुगडे. जाधव साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले अविनाशजी नलावडे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय, ज्यांचा संघ देखील आपल्या या स्पर्धेदरम्यान खेळताना पाहायला मिळणार आहे आणि सोबतच त्यांचं या स्पर्धेकरता जे योगदान आहे ते देखील उल्लेखनीय आहे. तर मी विनंती करतोय आदरणीय प्रवीणजी अंबिके आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे अविनाशजी नलावडे यांना. यानंतर मी विनंती करतोय चंद्रकांतजी कोंडेकर यांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. या स्पर्धेकरता उपस्थित राहिलेले आदरणीय ज्ञानेश्वरजी उतेकर यांचा देखील सन्मान आपण करतोय. तर विनंती करतो चंदू आपणास आपल्या शुभ हस्ते आपण स्वागताचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देत सन्मान करतोय ज्ञानेश्वरजी उतेकर यांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सर. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली. सागरची खेळी थांबली. सागरची खेळी थांबल्यानंतर तिथे संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नाव आहे त्याचं स्वप्नील जाधव. मैदानावरती उभा टाकलाय. पुढचा बॉल तो फेस करेल. हा ट्रॅकर होता. बॅटची इनसाइड एज घेतली आणि तदनंतर क्षेत्ररक्षकाला फसवत बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. एक महत्वाचा आणि एक चांगल्या पद्धतीचा येईल पहिला सुरुवातीचा चौकार. बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर स्वप्नील मैदानावरती आला. पहिला बॉल तो फेस करत होता. या खेळपट्टीचा मैदानाचा अंदाज त्याच्याकडे नव्हता आणि तदनंतर अनएक्सेप्टेड बाउन्स झाला आणि तिथून बॅटची आतली कडा घेतल्यानंतर थर्डमॅन मधून निसटून बॉल सीमारेखा बाहेर गेला. टीमसाठी या 4 धावा खूप साऱ्या जमाच्या राहतील. या 4 धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचतीये तब्बल 38 या आकड्यावरती. 38 धावा धावफळकावरती लागतात. एक फलंदाज बाद झाला आणि स्वप्नीलने या बॉलवरती खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना संदेश दिलाय, जरी सागर बाद झाला असला ना तरी सुद्धा संघाला पुढे नेण्याचं काम माझं आहे. हा चांगला बॉल होता. भन्नाट वेगाचा बॉल होता. ज्या वेळेला बॉल टप्पा पडला ना थोडा खाली बसला आणि तदनंतर लगेच यष्टीरक्षकाचा वेध घेतला. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. कमबॅक झाले लगेच. पुनर्अर्पण मॅच मध्ये होणं गरजेचं. मग खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा असो, खचून अजिबात जायचं नाहीये. नव्यानं उभं राहायचं आणि तेच केलं. या गोलंदाजांना नाव त्याचं आहे प्रवीण. हा ट्रॅकर बॅकफुटला आले. पुढे पंच करण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. पॉइंट मधून बॉल निसटल्यानंतर पळतील क्षेत्ररक्षक, पण त्याआधी बॉलनं सीमारेखा गाठली आहे. अजून एक चौकार, अजून एक 4 धावा. 4 धावा मिळतील. 4 धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहतोय तब्बल 42 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जी पॉवर त्याच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं होतं ना, ती पॉवरफुल बॅटिंग झालेली आपण पाहिली सुद्धा. टीम दक्षिण 11 संघाच्या बाजूने चांगली खेळी राहिली आणि अद्याप जर आपण पाहिलं तर फलंदाजांचा बोलबाला राहिला. ही खेळपट्टी फलंदाजांसाठीच पोषक आहे का की गोलंदाजासाठी सुद्धा आहे हे दाखवून द्यावं लागेल. गोलंदाजासाठी जर असेल तर आपण पाहिलं तर टीम एनपी टायगर या टीमला खऱ्या अर्थानं सिद्ध करावा लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रसिद्धी द्यायला आज प्रेक्षक वर्ग इथे अलर्ट उपस्थित आहे, पण ती प्रसिद्धी निर्माण करायची असेल ना तर सिद्ध करावंच लागेल. वा खोलवर डप्प्याचा बॉल अडवा बॅटने खेळला अलॉंग द कार्पेट.
स्क्वेअर लेगला बॉल जाईल, वेगानं क्षेत्ररक्षक येतील. एक धावेचा कॉल झाला, दुसऱ्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा, पंचांचा हात आकाशाकडे, जावं लागेल मैदानाच्या बाहेर. एक चुकीचा निर्णय, अक्षहर्ष अंगलटेल, विकेट क्रमांक 2 देऊन जाईल. महत्वाचा खेळाडू सूरज मैदानाच्या बाहेर येईल. धन्यवाद हर्ष. यानंतर मी विनंती करतोय आमचे नियोजन समितीतील प्रमुख सहकारी सौरभजी तेलंगे आपणास आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर राजेशजी कदम यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. सौरभ तेलंगे. खेळाडू आपण पाहिलं ना तर सूरज बाद झाला, त्याच्यावरती अशा अपेक्षा बऱ्याच होत्या आणि खऱ्या अर्थानं त्या दर्जाचा खेळ तो करत सुद्धा होता. आणि सूरजची जी प्लॅनिंग होती ना ती खऱ्या अर्थानं चांगली होती. सिंगल डबलने धावा आपण पुढे सरकवूया, कारण की जेव्हा त्याच्यासोबत सागर होता, सागरच्या बॅटमधून षटकार चौकार सातत्याने येत होते, पण सूरजने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली आणि तदनंतर आता स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार यायला सुरुवात झालीच होती. तिथे सुद्धा तो तेच काम करत होता. सिंगल डबल पण अंगलट आली. लोवर फुलटॉस, बॉल मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये, टायमिंग फसलंय आणि बॅक टू बॅकचा दुसरा धक्का आणि तब्बल टीमला तिसरा धक्का. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये आला का आणि गेला काय हे कोणालाही समजलं नाही. जो फलंदाज आला होता त्याचं नाव स्वप्नील गुरव, खेळपट्टीवरती आला, त्याच पावलाने मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिसरा धक्का टीम दक्ष वॉरियर्सला. धन्यवाद हर्ष. यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असलेले वेळे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच आदरणीय मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय सुनीलजी तेलंगे साहेब आपले शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागताकरिता एक पुष्पगुच्छ देऊन मोहिते साहेबांचं स्वागत करायचं आहे. ड्रिंक्स मैदानावरती जाऊया. धन्यवाद मोहिते साहेब, आपण या स्पर्धेकरिता आपला बहुमूल्य वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. यानंतर मी प्रवीण अंबिके आपणास विनंती करतोय की गुरु ग्रामपंचायत भागाडचे माजी सरपंच आदरणीय प्रकाशजी जंगम यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देत आणि स्वागताचं पुष्पगुच्छ देत स्वागत करायचंय. आदरणीय प्रकाशजी जंगम. धन्यवाद प्रकाशजी, आपण आपला बहुमूल्य वेळ देत या ठिकाणी उपस्थित राहिलात. यानंतर मी आदरणीय संदीपजी पार्टे आपणास आपल्या शुभ हस्ते या विभागातील ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय आत्मारामजी शेडगे यांचा सन्मान करायचा आहे. संदीपजी पार्टे आपल्या शुभ हस्ते. धन्यवाद शेडगे साहेब, आपलं क्रिकेटवरचं प्रेम आणि सहकार्य अशाच प्रकारचं आमच्या सोबत राहू देत सदोदित. धन्यवाद पार्टे साहेब. यानंतर मी विनंती करतोय आदरणीय गणेशजी बामुगडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि सुरेशजी सत्वे यांचे वडील सत्वे काकांचा सन्मान करायचा आहे. गणेशजी बामुगडे. हॅलो. राहुलचा पहिला बॉल लॉन साइडला खेळला गेला, जिथे स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत येतील. एक धाव कंप्लीट केली जाते आणि 2 स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एक स्वप्नील सावंत मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरं स्वप्नील जाधव, असे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. त्यांच्या विरोधामध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल राहुल, ज्यानं पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा चुका केल्या, पण पुन्हा कर्णधारानं दाखवलेला विश्वास तो सार्थ ठरून दाखवावा लागेल. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ज्या विश्वासानं पुन्हा नव्यानं चेंडू हातात दिलाय त्याला पुन्हा नीट हाताळावा लागेल. पुढचा बॉल लोवो फुलटॉस अंगावरती आपण पाहिलं तर चेंडू जरूर आदळला गेला. ही एक धाव होती ना ती खूप जोखीम भरी होती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये जरूर ही सिंगल मिळेल,
पण ही धाव धोकादायक सुद्धा ठरू शकली असती. एक धाव मिळते एकेरीच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय तब्बल 45 आकडा गाठला. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफळकावरती लागल्यात. अद्यापचं 4थं षटक मार्ग असता. चांगल्या पद्धतीची धावगती उभारली आहे आणि जो खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला तेच केलं मैदानावरती. टीम दक्ष वॉरियर्सनं रोखावं लागेल एनपी टायगरला. हा पुढचा बॉल सरळ मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जाईल सरळ लोंगॉनच्या डोक्यावरून. एक मोठा धमाका, स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार. आपण जर या संपूर्ण मैदानाचा विचार केला ना तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफची जी बाउंड्री लाईन आहे थोडीशी दूर पाहायला मिळते आणि त्या दूर बाउंड्रीवरतीच एक दूरचा षटकार आपण पाहिला. स्वप्नीलची एक चांगली खेळी. राहुलवरती हल्ले चढवले जातात, प्रति हल्ले केले जातात. हा कमी गतीचा बॉल वा अप्रतिम कमबॅक होता, पण त्याच वेळेला टप्पा पडला ना, बॉल लगेच बाहेरच्या दिशेला निघाला. लेग स्टिकला मिस केलं, पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल आहे, पुन्हा राहुलला टाकावा लागेल. चूक जी केली आहे ती सुधारावी लागेल, अन्यथा अंगलट येईल. आणि जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल. कारण की स्वप्न हे सगळ्यांचं होतं NPL खेळण्याचं, पण खेळत असताना चांगली कामगिरी कोण करते ना हे आपल्याला बघायचं. वा कमबॅक झाला, बॉल खाली बसला गेला, टप्पा पडला, लगेच चेंडू खाली बसला. ज्याला आपण एक संबोधलं गेलं ना की एक सबमरीन डिलिव्हरी, त्या पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. हा डॉट बॉल. कमबॅक राहिले राहुलचं. असंच काहीतरी करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं टीमचा विश्वास हा पार पाडावा लागेल. स्वप्नील खेळपट्टीवरती आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना आखली जाते. ज्या अर्थाने आपण म्हणतो ना की एक जाळं सजवलं जातं, जाळं विणलं जातं, त्यामध्ये मासळी अटकली जाईल का. वा चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, बॅट फिरवली, पण बॅट ही जी होती ना चेंडूच्या विपक्षामध्ये विरोधामध्ये होती आणि त्याच कारणानं हा डॉट बॉल. येणाऱ्या चेंडूचा विचार केला जात नाहीये. बॅट निस्ती फिरवली जरूर जाते, पण जो टप्पा आहे त्या टप्प्यावरती तुम्हाला बॅट फिरवावी लागेल, टायमिंग प्रॉपर करावा लागेल, तरच तुम्ही जिंकू शकता. या मॅच मध्ये उभे राहू शकता, नव्यानं पुन्हा धावा बनवू शकता. कमबॅक राहुलचा बॅक टू बॅकचे 2 बॉल डॉट. हा पुढचा बॉल. बॅटची आउटसाइड एज. एसटी रक्षकाने आपलं काम चोख बजावलंय. अखेर राहुलच्या आपण जर पाहिलं ना तर प्रयत्नांना आलंय यश. एक स्वप्नीलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 4 खेळपट्टीच्या बाहेर. धन्यवाद हर्ष. जाऊयात व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आपल्यासोबत तासगाव गावचे सुपुत्र, आमचे मित्र आणि आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय संतोष पोळेकर आपल्यामध्ये दाखल आहेत. तर मी विनंती करतो सुनीलजी तेलंगे आपल्या शुभ असते आपण मात्र सन्मान करायचा आहे. या ठिकाणी SP फायटर्स नावाचा जो संघ ज्यांचा आहे आणि सातत्यानं क्रिकेट करता ज्यांचं योगदान आहे, असे आदरणीय संतोषजी पोळेकर यांचा व्यासपीठावरती होतोय सन्मान. त्याचबरोबर आमचे खेळाडू मित्र अप्पा सत्वे यांचे वडील आदरणीय चिंतामणजी सत्वे साहेब हे देखील उपस्थित. मी महेशजी गोंडेकर आपणास विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आदरणीय चिंतामणजी सत्वे साहेब. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या धावफळकावरती आहे 52 धावा. संघाचा अर्धशतक धावफळकावरती दक्ष वॉरियर संघाच्या बाजूने. अद्याप फलंदाजांचा विचार केला तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटक सुद्धा संपले गेले. पण मी म्हटलं होतं ना, आता जर हा 4 षटकांचा सामना असता तर आपण बघितलं असतं धावा बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आल्या होत्या. पण इथून पुढे कमबॅक करण्याची संधी निर्माण कुठून झाली तर या शेवटच्या 2 षटकामध्ये. 6 षटकांची जिथे आपण मॅच खेळतोय ना तिथे गोलंदाजांसाठी बरंचसं बेनिफिट आहे. कारण की एका षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा येतच असतात, पण दुसरं षटक हे कशासाठी असतं तर कमबॅकसाठी. आणि ते दाखवून दिलं राहुलने मागच्या षटकामध्ये. षटकार आले, चौकार आले, पण त्यानं विकेट सुद्धा घेतल्या आणि डॉट बॉल सुद्धा आपल्याला दाखवले. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. अमोलचा पहिला बॉल, फिरकी गोलंदाजी, जादुई गोलंदाजी आणि त्या जादुई गोलंदाजीमध्ये फसवलंय, चकवलंय आणि त्याच वेळेला थांबवलंय. जो नवीन फलंदाज मैदानावरती गेला होता
बॅट्समन स्वप्नील जो प्रयत्न करत होता पण त्याला सुद्धा थांबवलं. अजून एक धक्का, विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर जाईल. धन्यवाद हर्ष. व्यासपीठावरती ग्रुप ग्रामपंचायत शिरसाडचे नवनिर्वाचित सदस्य आदरणीय किशोरजी शिंदे उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय महेशजी कोंडेकर आपणास आपले शुभ असते मात्र किशोरजी शिंदे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह आणि स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. एका नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात किशोरजी शिंदे यांची. धन्यवाद किशोरजी, आपण या स्पर्धेकरता उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर कुंभेगावचे सुपुत्र आदरणीय सखारामजी तेलंगे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय महेशजी कोंडेकर आपणास आपले शुभ असते सखारामजी तेलंगे यांना सन्मानित करायचं आहे. पहिला बॉल फेकला, पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. एक फिरकी पद्धतीची गोलंदाजी आणि गरज होती या गोष्टीची. तब्बल 4 गोलंदाज तुम्ही वेगवान वापरलेत, अखेर 5वा गोलंदाज तुम्ही फिरकी पद्धतीचा वापरणं गरजेचं होतं. बॉल खाली बसल्यानंतर अडवा बॅटने खेळला लॉंगॉनच्या दिशेला, लावून द कार्पेट मिसफील्ड पाहायला मिळतीये. खराब क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकांकडून खऱ्या अर्थानं हे अपेक्षित नाहीये. आपण ANPL खेळतोय ज्या वेळेला ही एक भव्य दिव्य स्पर्धा, एक मोठी स्पर्धा, अलोट प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी उपस्थित आहे आणि संघानं दाखवलेला विश्वास 11 मध्ये आपल्याला घेतलाय. मैदानावरती आपण खेळत असताना या चुका सुधाराव्या लागतील. पुढचा बॉल तर निश्चित गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलं. नाव आहे त्याचं अमोल. अमोल रणपिसे मैदानावरती खऱ्या अर्थाने एक जादुई गोलंदाजी करताना पाहायला मिळते आणि अद्याप तो यशस्वी ठरला. बॅटची कडा घेतली होती, वा काय बॅकअप राहिली, अप्रतिम बॅकअप. जिथे शॉर्ट बॅकवर्ड थर्डमॅनच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक आहे तिथून बॉल निसटला जरूर होता, पण तदनंतरच चांगलं बॅकअप आणि त्याच जोरावरती धाबा थांबवला गेला. अन्यथा इथे एक वेगळा आकडा पाहायला मिळाला असता, चौकार सुद्धा आला असता. कारण की जरी पाऊस पडला असेल पण आयोजकांची मेहनत बघतो आपण, आउटफील्ड अप्रतिम बनवली आहे. खऱ्या अर्थानं एकदा बॉल टप्पा पडला ना तर त्या भन्नाट वेगाने सीमारेखा गाठू शकतो. हा ट्रॅकर बॉल फटका फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील पण त्याआधी हाताला स्पर्श करत असताना बॉल आपण पाहतोय सरळ धरतीला दान होता. हाताचा पिसारा जरूर फुलवला होता, त्याला बॉलला जर आपण पाहिलं तर समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण अखेर चेंडू मात्र धरतीला दान झाला. षटकाचा विचार केला तर षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी. टीमची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57. हा चांगला फटका लॉंग ऑफला सजवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे सुद्धा आहेत. एक धाव मिळेल, दुसरीचा कॉल झालाय पण दुसरी आपण धाव घेऊ शकत नाहीये. मानस तुम्ही करताय ना, धाडस करावं लागेल पण त्यासाठी तुमचा निर्णय कोणता आहे आणि निर्णय कसा आहे हे बघूनच तुम्हाला खेळावं लागेल. षटक क्रमांक 5 थांबलं. 5व्या षटकाचा खेळ इथे संपला आणि तदनंतर टीमची धावसंख्या सुद्धा थांबली तब्बल 58 या आकड्यावरती. 5 षटका अखेर 5 फलंदाज बाद. थँक्यू हर्ष. आपण ज्या खेळाडूला आता खेळताना पाहिलं अमोल रणपिसे, ज्याचं नाव आहे 40+ खेळाडू आहे आणि गेले महिनाभर हे मैदान सजवण्याकरिता, ही खेळपट्टी बनवण्याकरिता त्याचं जे योगदान राहिलंय ते मोलाचं आहे. त्याकरिता अमोल रणपिसे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कारण गेले 4 दिवस एवढा जोराचा पाऊस झाल्यानंतर हे जे मैदान सुसज्ज बनवलं गेले महेश कोंडेकरांच्या साथीनं, अमोल रणपिसे त्याचबरोबर संदीप कुर्मे असतील, या सर्वच खेळाडूंचं योगदान फार महत्वाचं आहे. चला जाऊयात पुढील मॅच कडे देखील आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी आपण बी ग्रुप मधला सामना खेळणार आहोत, ज्या ठिकाणी दोस्ती सुपर किंग्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेदांत सुपरस्टार असा सामना होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकी करता सज्ज राहायचंय. कौतुकास्पद खेळ. खऱ्या अर्थानं तुमच्याकडे वेग आहे, तुमच्याकडे ताकद आहे आणि तुमच्याकडे जोर आहे पण त्याचा उपयोग होत नाही. तुमच्याकडे एक्सपिरियन्स किती आहे त्याचा उपयोग जरूर होतो. एक 40+ खेळाडू बरेचसे वर्ष क्रिकेटसाठी दिले आणि अमोलजी रणपिसे हे नाव तुमच्या ओटामध्ये सातत्यानं राहील. अनुभव चांगला होता आणि तो अनुभव पणाला लावला. या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेकरता कूलर ज्यांच्याकडून मिळालाय असे अल्पेश संजय पवार आपल्यामध्ये दाखल आहेत. तर महेशजी कोंडेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय अल्पेशजी संजय पवार यांचा.
शेवटची ओव्हर, पहिला बॉल डिपेस्ट कव्हरला, चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहेत वा चांगली फील्ड, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळेल. बॉलची फेक होईल तद्वर तिथे धाव किती मिळतील. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनं संघाचं धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहतोय तब्बल 60 हा आकडा गाठतोय. 6 षटकांचा सामना. शेवटचं षटक अद्याप मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक म्हटलं की एक स्लॉग ओव्हर. मराठी भाषेमध्ये आपण सातत्यानं म्हणतो ना की हणामारीचं षटक, त्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. हा फटका आहे चांगल्या पद्धतीचा, ज्या वेळेला भिरकावला बॉल सरळ काऊ कॉर्नरच्या वरून, टायमिंग प्रॉपर वाला एक दर्जेदार षटकार. 6 धावा स्कोर कार्ड वरती इथे मोजल्या जातील आणि या षटकाराच्या साह्यानं टीम पुढे सरकत असताना पोहोचेल तब्बल 66 या आकड्यावरती. आणि ज्या वेळेला टॉस करत असताना सागरनं सांगितलं माझं स्वप्न आहे 60 ते 70 प्लस धावा मला बनवायच्या, जवळजवळ 80 पर्यंतचं स्वप्न मी गाठेन का, पण त्यासाठीचे प्रयत्न करेल. आणि बॅट्समन वरती त्याचा खूप सारा विश्वास होता आणि त्या विश्वासाला अद्याप ते सार्थ ठरलेत. हा चांगला फटका, पुन्हा एकदा हा फटका फसला. टायमिंग तेवढंच चांगलं झालं नाहीये, पण खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये. मगाशी मी सांगितलं होतं अशा पद्धतीच्या अपेक्षा प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून नाहीयेत. जर तुम्हाला जिंकायचंय ना तर तुमचे 100% एफर्ट्स खूप महत्वाचे राहतील आणि तुमचे प्रयत्न, आणि ते प्रयत्न थोडे कमी पडतात संघासाठीचे. आज तुम्हाला संघासाठी खेळायचं, आज तुमच्या संघ मालकासाठी खेळायचा आहे. बराचसा खेळ तुम्ही तुमच्या गावासाठी केलात, तालुक्यासाठी केलात, पण आज तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण तुमच्या संघासाठी आणि त्याचबरोबर आपल्या संघ मालकासाठी खेळायचा आहे. हा प्रॅकर बॉल बॅटच्या खालच्या दिशेला चेंडू लागल्यानंतर अलॉंग द कार्पेट चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला, पण स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक धावत येताना पाहायला मिळाले. त्या बॉल पर्यंत पोहोचले, बॉलची फेक केली, धाव मिळाली 1 आणि ते 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या 69 या आकड्यावरती. षटकाचा जर विचार केला तर शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय विकी मांडवकर. हा प्रॅकर बॉल होता, हलकीशी कडा बॅटची जरूर घेतली, पण एसटी रक्षकाच्या हातामध्ये पोचण्याच्या आधी बॉलने एक टप्पा घेतला. हे फलंदाजासाठी चांगलं राहिलं. ज्या वेळेला धावा येणं गरजेचं, शेवटचं षटक मार्ग असता आणि अशा पद्धतीच्या बॅटच्या कडा या अनपेक्षित आहेत तुमच्याकडून. षटकाचा जर विचार केला, षटकातील शेवटचा आणि या पूर्ण पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल. हा प्रॅकर मोठा फटका ज्यावेळी ती आपण पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न राहिला. पुल सक्सेसफुल ठरेल का? क्षेत्ररक्षक वेगानं, पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. चेंडू मिळतील धावा 4. चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचेल तब्बल 73 या आकड्यावरती. 73 धावा धावफळकावरती लागतात. 5 गड्यांचा विचार केला तर 5 फलंदाज बाद झालेले आपण पाहिले आणि 6 षटक समाप्त झाले. चला लगेचच विनंती असेल टीम दक्ष वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये उतरा, क्षेत्ररक्षण तुम्ही सजवा. टीम एनपी टायगर आपण लगेच क्षेत्ररक्षण फलंदाज आपले पुढचे पाठवा. त्यासाठी आपण जर विचार केला तर आज लक्ष्मी पूजन, आज करूया पूजन त्या बॅटचा जिने मला धावा बनवायला शिकवला. आज करूया पूजन त्या चेंडूचा ज्यानं मला धावा रोखायला आणि विकेट घ्यायला शिकवल्या. आज करूया पूजन त्या खेळपट्टीचा ज्या खेळपट्टीनं मला खेळपट्टीवरती उभं कसं राहायचं ते शिकवलं. आणि आज करूया पूजन त्या मैदानाचा ज्या मैदानानं आज मला ओळख निर्माण करून दिली. आणि आज पूजन करूया या संपूर्ण स्पर्धेचा जिनं मला या स्पर्धेमध्ये आपण तर संधी निर्माण करून दिली. सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद हर्ष मुंडे. यानंतर जाऊयात व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आदरणीय केतनजी शेडगे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत. या संपूर्ण टीम दरम्यान स्पर्धेदरम्यान त्यांचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु निजामपूर विभागापलीकडील जी व्यक्ती आपल्या समवेत सातत्यानं क्रिकेटच्या माध्यमातून जोडली गेली, आदरणीय महेशजी कोंडेकर यांचे भाऊजी आणि केतनजी शेडगे यांचा व्यासपीठावरती होतोय सन्मान. यानंतर व्यासपीठावरती मित्रांनो आपल्या समवेत 2 युवा जोडले गेलेत. आदरणीय प्रसादजी येरुणकर कोलाड आणि आदरणीय हरेशजी सानप कोलाड, या दोघांचा आपण सन्मान करतोय. मित्रांनो हरेशजी सानप या कोलाडच्या सुपुत्राचं आपल्याला अभिमानानं नाव घ्यावं लागेल, कारण पावसाळ्यामध्ये जी इरसाळवाडी गडावरती दुर्घटना घडली त्या दुर्घटनेच्या पहिल्या रेस्क्यू टीम मध्ये ज्यांनी
धावा घेतला ते असे हरीशजी सानप आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्यांच्या तिथं पोहोचण्यामुळे अनेक जणांचा जीव वाचला गेला. अशा हरीश सानप आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रसादजी येरुणकर यांचा आपण सन्मान करतोय. मी विनंती करतो दोघांनाही की आपण व्यासपीठावरती यायचं आहे, ज्या ठिकाणी सुनीलजी तेलंगे आणि महेशजी कोंडेकर यांच्या माध्यमातून आपला सन्मान केला जाणार आहे. नक्कीच माने सर, मी नक्की सांगेल, हरीशजी सानप म्हटलं ना की तुमची हाक आणि आमची धाव हेच आहे. ज्या वेळेला आपण जर विचार केला, मग महाड इथे आपण महापूर पाहिला, तिथे सुद्धा वेळ पाहिली नाही आणि पाण्याची पातळी सुद्धा त्यांनी पाहिली नाही. स्वतः पाण्यापर्यंत पाण्यामध्ये गेले आणि त्यानंतर सर्वांना पाण्याच्या बाहेर काढण्याचं काम ज्यांनी केलं असे हरीशजी सानप आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचे क्रिकेटर सुद्धा कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा आहे. कोलाड विभागामध्ये संबे गावाला ते बिलॉंग करतात आणि आज आपण ANPL इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच वो जाग रहे ताकि लोग शांती से सो सके, अशा प्रकारचा एक युवा मित्र हरीश सानप आणि प्रसाद येरुणकर आपल्या दोघांचंही मनपूर्वक या ANPL दरम्यान स्वागत असेल. यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय, ज्या ठिकाणी राहुल पार्टे यांचे वडील आदरणीय पार्टे काका देखील ही स्पर्धा पाहण्याकरिता आपल्यामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. त्यांच्या सोबत आले त्यांचे सहकारी आपलं देखील स्वागत आहे. पार्टे साहेब या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सुनीलजी तेलंगे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपण करतोय स्वागत. चला दोन कर्णधार, चला दोस्ती सुपर किंग्स आणि वेदांत सुपरस्टार दोन्ही कर्णधारांनी यायचंय लगेचच नाणेफेकी करण्याकरिता. आदरणीय प्रकाशजी उतेकर साहेब आपल्यामध्ये दाखल होतात. प्रकाशजी आपणास विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचे व्यासपीठावरती. माने सर, हॅलो. तर आपण जाऊया लगेचच उत्तरार्धाच्या खेळाकडे, म्हणजे दुसऱ्या सत्राकडे. आणि या दुसऱ्यासाठी मायक्रोफोनवरती मी लगेचच आमंत्रित करेल माझे साथी समालोचक जे आमच्या समवेत जुडतील. एक गोड आवाज अक्षयजी बद्रिके यांचा आवाज आपण ऐकूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये. कुठेही जाऊ नका, पात्र बघत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय दीपकजी तेलंगे यांचा देखील आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेशजी बदिरके आपणास विनंती आहे, गणेशजी मामुगडे आपणास विनंती आहे की आपण सन्मान करायचा आहे दीपकजी तेलंगे यांचा. चला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. NP टायगर्स आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले केळगण मोरेवाडी गावचे सुपुत्र आदरणीय बाबू मोरे हे देखील आपल्या या स्पर्धेला जोडले गेलेत. मी विनंती करतो संदीपजी पार्टे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन बाबू मोरे यांचा करायचा आहे सत्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आणि पाहायला आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. ANPL पर्व पहिलं अर्थातच अंतरगाव निजामपूर प्रीमियर लीग संस्थापक महेशजी कोंडीकर आणि अध्यक्ष सुनीलजी तेलंगे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आणि या पहिल्याच दिवशी पाहिलं गेलं तर आपण भव्य दिव्य असं आयोजन आणि तेवढीच क्रिकेट रसिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धे यानंतर आपण व्यासपीठाकडे वळतोय, ज्या ठिकाणी युवा मित्र आदरणीय संदेश मोहिते आपल्यासोबत जोडले गेले. तर मी विनंती करतोय महेशजी कोंडेकर आपणास आपल्या शुभ हस्ते आपण संदेश मोहिते यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून स्मृतिचिन्ह आणि या स्पर्धेचं स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे संदेशजी मोहिते यांचा. या स्पर्धेमध्ये घेतलेल्या सर्व संघ मालकांचं या ठिकाणी मी आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक आभार करतो. आणि अवघ्या जगाचे लाडके दैवत गणेशजींना वंदना करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून समालोचनाला सुरुवात करतोय. पहिल्या खेळीचा डाव संपलाय. पाहिला गेलं तर NP टायगर विरुद्ध दक्ष वॉरियर असा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ANPL पर्व पहिल्याचा पहिला सामना दक्ष वॉरियर्स विरुद्ध NP टायगर. NP टायगर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पाहिला गेलं तर क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला.
या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय प्रकाशजी उतेकर साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील योगदान सहकार्य आपणास नेहमी लाभलंय असे कामतवाडीचे सुपुत्र प्रकाशजी उतेकर यांचा सन्मान महेशजी कोंडेकर आणि सुनीलजी तेलंगे यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. धन्यवाद उतेकर साहेब, आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आदरणीय बाळू वाटाणे साहेब देखील या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जात आहेत. मी विनंती करतोय बाळू अंबावले साहेब आपल्यासोबत जोडले जात आहेत, तर मी विनंती करतोय महेशजी कोंडेकर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे बाळूजी अंबावले यांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया मैदानाच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय, परंतु त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण करण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झालंय. फलंदाजीसाठी सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रवीण पाकड आणि समीर पाकड हे 2 बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. निर्णय कळवायचा आहे. एनपी टायगर्सचे संघमालक निलेशजी पाकड आणि कर्णधार या दोघांनीही नियोजन समिती प्रमुख आदरणीय बबन मोहिते सरांची भेट घ्यायची आहे त्वरितच. सर सामना सुरू ठेवा. पहिल्या चेंडूवर तब्बल 3 धावा घेण्याचा पहिल्या चेंडूवर 3 धावा प्रवीण पाकड यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दुसरा चेंडू घेऊन त्यानंतर थोडासा शॉर्ट मिनिट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे 1 धाव घेतली गेली. धावसंख्या पुढे जाणार आहे 1 ने, अर्थात धावसंख्या धाव फलकावर पाहिलं तर 4-2 चेंडूचा खेळ संपलाय. एनपी टायगरचा विचार केला तर गोलंदाजी करत असताना 73 धावांचा गोलंदाजी करत असताना दक्ष वॉरियर संघाने 73 धावांचा डोंगर उभारला आणि आता मात्र 74 धावांचं आव्हान ठेवलंय एनपी टायगर संघासमोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहिलं अमित उतेकर आपल्याला पाहायला मिळतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. तिसरा चेंडू त्याच्यावर आक्रमण केलं गेलंय, तिथे मात्र षटकार येताना पाहायला मिळालाय. षटकाराने इथे मात्र स्वागत केलंय अमितचं. प्रवीणच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे जाणार आहे आणि पाहिला गेलं तर धावसंख्या पाहिला गेली धाव फलकावर 10 पाहायला मिळते. या 10 धावे षटकार येताना पाहिला मिळाला. एनपी टायगर संघाचा समीर पाकड आक्रमण होताना पाहिला मिळतोय. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमित राईट आर्म ओव्हर द विकेटने चौथा चेंडू घेऊन पाहायला मिळतोय. यावेळेस तडव्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल येतोय. 1 धाव पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या, तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय, 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात आणि 3 धावा इथे मात्र घेतल्या गेल्यात. पाहिलं गेलं अलॉंग दी कार्पेट पद्धतीने तडव्याच्या दिशेने चेंडू जरूर होता, परंतु तिथे अडवला गेला. फील्ड चांगली पाहायला मिळाली आणि 3 धावा घेतल्या आणि या 3 धावेने धाव फलक पुढे जाणार आहे. धावसंख्या 13 पाहिला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 74 धावा जरूर करायच्यात आणि या 36 चेंडू मध्ये 74 धावा करायच्यात. 6 षटकाचा खेळ असणार आहे आणि आता मात्र पाहिला गेलं तर 32 चेंडू मध्ये 61 धावांची खेळी करावी लागणार आहे एनपी टायगर संघाला. डावकुरे हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नाव आहे समीर पाकड. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अमित 5वा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. लॉंगनच्या दिशेने खेळ तैनात आहेत आणि गेलाय चौकार. चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या पुढे जाणार आहे. अर्थात धावसंख्या पाहिला गेलं तर 17 आकडेवर झाली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा लागल्यात 17 आणि
पॉवर प्लेचा षटक आहे आणि ज्याप्रमाणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा करायच्या होत्या त्याप्रमाणे केल्या गेल्यात. अर्थात 5 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी पाहायला मिळते एनबी टायगर संघाकडून. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील अमित, डावकुरे हाताचा फलंदाज समीर. यावेळेस जिला आक्रमण करायचं होतं तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायला गेलेत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात आणि षटकाची समाप्ती होते आणि धावसंख्या धावफलकावर पाहिली गेली तर 19 या आकड्यावर पाहायला मिळते. धन्यवाद अक्षय. व्यासपीठावरती आपण पुनश्च एकदा मान्यवरांच्या यथोचित मान सन्मानाकडे जातोय. ज्या ठिकाणी बांदलवाडीचे सुपुत्र अमृतजी मोरे आपल्या सोबत जोडले गेलेत, तर मी विनंती करतोय महेशजी कोंडेकर आपणास आपले शुभ असते अमृतदादा मोरे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवण देण्याकरिता स्मृतिचिन्ह आणि स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन यावेळेस मात्र सन्मानित करायचं आहे अमृतजी मोरे यांना. धन्यवाद अमृतदादा. आपलं सहकारी या स्पर्धेकरिता आम्हाला असंच सदोदित लाभू द्यात. ईश्वर याकरिता आपणास दीर्घायुष्य देवो याकरिता ईश्वर चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा आपले आभार. यानंतर कडापे गावचे सुपुत्र मराठी युवा उद्योजक आदरणीय भगवानजी आपल्या सोबत जोडले गेलेत, तर भगवान दादा यांचा देखील आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय. महेशजी कोंडेकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह तथा स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतोय भगवान दादा भोसले यांचा. धन्यवाद भगवान दादा. आपण आसनस्थ व्हायचंय. या स्पर्धेकरिता आपण आलात त्याकरिता आपले मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ही स्पर्धा पाहण्याकरिता आमचे शिरवली ग्रामस्थ अर्थात सरपंच सदानंद पानसरे यांचे वडील रामचंद्र पानसरे, अरुणजी पानसरे आणि सूर्यकांतजी पानसरे आपण आलायत, तर आपला देखील या व्यासपीठावरती सन्मान होतोय. आपण तिघांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, तर तीनही पानसरे बंधू आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी दुसरा षटक घेऊन मार्गस्थ पाहायला मिळतात सूरज मोरे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. पहिला चेंडू त्याच्यावर केलंय आक्रमण आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार येताना पाहिला मिळालाय प्रवीणच्या बॅट मधून. उत्तुंग असा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहिला मिळालाय आणि धावसंख्या 6 ने पुढे जाणार आहे. अर्थात धावसंख्या पाहिला गेलं तर धावफलकावर 25 बिनगड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे धावा चालल्या त्याप्रमाणे 29 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. पाहिलं गेलं तर थोडंसं आव्हान मोठं असलं तरी ते सोपं करण्याची क्षमता एनपी टायगर संघाकडे आहे. दुसरा चेंडू घेऊन सूरज मोरे. पुन्हा एकदा थोडासा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना आणि पाहिलं गेलं तर 1 धावेने धावफलक पुढे जाणार आहे आणि धावसंख्या पाहिली गेली तर धाव फलकावर 26 आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि उर्वरित 4 चेंडू येणं बाकी आहे. क्षमता दोघांकडे देखील आहे. मोठे फटके खेळावे लागणार आहेत कारण की आव्हान थोडंसं मोठं आहे, परंतु सोपं करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ते पार पडत असताना दोन्ही फलंदाज प्रवीण पाकड आणि समीर पाकड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. ज्या ठिकाणी अंतरगाव निजामपूर क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष अविनाशजी तेलंगे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर अविनाशजी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. चला, तिसरा चेंडू त्याला थोडस पॉइंटच्या दिशेने कट केलं. एक धाव घेतली गेली. चांगली फील्ड पाहायला मिळाली. एक धाव घेतली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाणार. धावफलकावर पाहिलं तर 27 या आकड्यावर पाहायला मिळते. अजून चिंतेची बाब नाहीये की विकेट नाही गेलेली आहे. एकही विकेट आतापर्यंत एनपी टायगर संघाची मिळवलेली नाहीये. दक्ष वॉरियर्सला सामना जिंकायचा असेल थोडेसे विकेट्स घ्यावा लागतील आणि परंतु इथे मात्र पाहिला गेलं तर प्रवीण पाकड आता मात्र फलंदाजीसाठी पाहायला मिळतात. सूरज मोरे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेसला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅट बॉलचं कनेक्शन प्रॉपर झालं नाही. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय सूरज मोरे. 4 चेंडू 27 धावा धाव फलकावर लागल्यात. 5वा चेंडू घेऊन सूरज मोरे पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहिजे. या पुन्हा एकदा लेग कटरचा वापर केला. चेंडूने बाहेरच्या दिशेने वळण घेतलं आणि चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. कमबॅक करताना पाहायला मिळाले. षटकार जरूर आला होता, परंतु मी सुद्धा काही च्या चेलेचा गुरु नाहीये. तू मला षटकार मारू शकतो, मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, ही क्षमता आपल्याला सूरज मध्ये पाहायला मिळालंय. चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालंय आणि समीर थोडेसे
शांत होताना पाहायला मिळतात. धावसंख्येला थोडीशी स्थगिती लागली आहे. धावसंख्या धाव फलकावर पाहिलं गेलं तर 27 या आकड्यावर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आक्रमण, झेलची संधी आहे की नाही, इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार येताना पाहायला मिळालाय समीरच्या बॅट मधून. समीर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या धाव फलकावर पाहिला गेलं. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 ने वधारली जाणार आहे. अर्थात धाव फलकावर 33 धावा लागल्यात. 2 षटकाचा अखेरी खेळ संपला तर 33 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. पाहिला. थँक्यू सो मच अक्षय. चला पोडियम खाली करायचंय. पुढील सामन्याची आपण नाणेफेक करतोय, ज्या ठिकाणी आपल्यासोबत 2 कर्णधार जोडले गेले आहेत. अर्थातच निखिल सकपाळ आलाय, दोस्ती सुपर किंग साखरेवाडी संघाचा कर्णधार. तर दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत असणार आहे अर्थातच राकेश टेंबे. वेदांत सुपरस्टार संघाचा कर्णधार राकेश टेंबे आपल्यासोबत आहे. चला मी विनंती करतो, या स्पर्धेला कूलर स्पॉन्सर करणारे आमचे अल्पेशजी संजय दबडे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. अल्पेशजी या नाणेफेक करण्याकरता पोडियमवरती. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेतलेला एनपी टायगर संघाने आणि विचार केला दक्ष वॉरियर या संघाच्या 2 षटका अखेरीस 33 धावा पाहायला मिळाल्या आणि एनपी टायगरच्या देखील 2 षटका अखेरीस 33 धावा. परंतु समीकरण थोडस समान आहे आणि आता पाहिलं गेलं तर 4 षटकांमध्ये तब्बल. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण यायचं. एका बाजूला आपल्यासोबत जोडला जातोय अर्थातच दोस्ती सुपर किंग्सचा कर्णधार निखिल सकपाळ, दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत राकेश टेंबे. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेक करण्याकरिता. एका बाजूला ANPL तर दुसऱ्या बाजूला मंगेश स्मृती, अशा प्रकारचा आपल्याला कॉल करायचा आहे. येस राकेश कॉल करतोय. येस कॉल होतो या ठिकाणी. मंगेश स्मृती इज दी कॉल अँड ANPL इट इज. अल्पेशजी आपण आसनस्थ व्हायचं व्यासपीठावरती. धन्यवाद. राकेश यावेळेस आपण नाणेफेक गमावली आहे, दोस्ती सुपर किंग्स नाणेफेक जिंकते. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षक घेणार आहे. एकंदरीत समोरचा सामना जर आपण पाहिला तर चेसिंग इथं सोपं वाटतंय की इतर काही रणनीती यामागे असणार आहे? चेसिंग सोपं वाटते कारण की विकेट आणि ग्राउंड बघितलं तर पूर्ण सर्कल आहे, त्यामुळे चेसिंग करणं. कशा प्रकारचं नियोजन आहे, कशा प्रकारे आपली तयारी या स्पर्धेकरिता? नियोजन तर खूप चांगले. महिला तर बोलणार तेवढं कमी आहे. महिलांसाठी चांगलं ग्राउंड केलंय, चांगली मेहनत घेतली सर्वांनी, त्याबद्दल धन्यवाद. राकेश नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने जात नाहीये. प्रथमतः फलंदाजी करायची आहे. पहिला सामना आपण पाहताय जिथं थोड्याशा धावा कमी पडल्या. आता मात्र इथून किती धावांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असणार आहे? 80+ करण्याचा प्रयत्न असणार आहे. एकंदरीत आयकॉन किरण समवेत आपल्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. कशा प्रकारे पूर्णपणे वेदांत सुपरस्टारचं नियोजन आहे? खूप छान असं नियोजन आहे. तसेच महेश दाकोंडेकर 1 नंबर अशी कामगिरी करतात आमच्यामध्ये, त्यावेळी धन्यवाद त्याला. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकली अर्थातच दोस्ती सुपर किंग्सनं आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रित केले अर्थातच वेदांत सुपरस्टार संघाला. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सामना चालू आहे दक्ष वॉरियर्स विरुद्ध एनपी टायगर संघाचा. आणि आता पाहिला गेला पंचांकडे अपील केली आहे, अपील फेटाळून लावले परंतु डायरेक्ट हिट. पंचांचा निर्णय इथे मात्र थर्ड अंपायर कडे आपण पाहतोय. काय डायरेक्ट हिट, क्षेत्ररक्षणाने चांगली कामगिरी केली आहे. आल्या आल्या इथे मात्र पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली समीर पाकडची. समीर पाकड बाद झाल्यानंतर आता मात्र राहुल पार्टे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र प्रवीण पाकडला इथे मात्र पागावरी परतावे लागेल का, आपण थोड्याच वेळात आपल्याला निर्णय समजणार आहे. येस तोपर्यंत पुढील आपण सन्मानाकडे वळतोय, ज्या ठिकाणी मराठी उद्योजक सतीश रणपिसे आपल्यासोबत जोडले गेले. तर सतीशजी आपला देखील सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर या व्यासपीठासमोर ज्या ठिकाणी महेशजी कोंडेकर आणि सुनीलजी तेलंगे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह आणि सन्मान चिन्ह देऊन आपणास यावेळेस मात्र सन्मानित केलं जाईल. सतीशजी रणपिसे. चंद्रकांत कोंडेकर आपण कोठे असाल तर कृपया त्वरितच व्यासपीठाजवळ यायचंय. चंद्रकांत कोंडेकर. ग्रुप ग्रामपंचायत निजामपूरचे सन्माननीय सरपंच आणि ANPLच्या या 5 दिवस लागणाऱ्या संपूर्ण भोजनाचे अन्नदाते
आणि सर्वांचे लाडके आदरणीय राजाभाऊ रणपिसे यांचं शुभागमन होतंय व्यासपीठावरती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात भाऊंचं. या स्पर्धेदरम्यान भाऊंची उपस्थिती आपल्याला लाभते त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सातत्यानं क्रिकेटकरिता खूप मोठं योगदान आणि खूप मोठं सामाजिक कार्य ज्यांचं राहिलंय असे राजाभाऊ रणपिसे आपल्यामध्ये दाखल होत आहेत. स्वागत असेल भाऊ आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, लगेचच आपण भाऊंचा सत्कार देखील करतोय. मी विनंती करतोय मंगेश स्पोर्ट्सचे सन्माननीय संस्थापक महेशजी कोंडेकर आणि अध्यक्ष सुनीलजी तेलंगे आपणास आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह, मायेची शाल आणि स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन राजाभाऊ रणपिसे यांचं स्वागत करायचंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो राजाभाऊ रणपिसे यांच्याकरिता. इट इज आउट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. आणि समीर पाकडचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रवीण पाकडचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. नवीन यश रेवाळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर पाहिला गेलं तर आतापर्यंत 27 या आकड्यावर पाहायला मिळते. यावेळेला देखील आल्या स्वागत केलंय. गोलंदाजाचं चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय षटकार. धन्यवाद अक्षय. या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावरती एलवडे गावचे सुपुत्र मराठी उद्योजक आदरणीय सन्माननीय शिवाजी घाग यांचं आगमन झाले. शिवादादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. मी विनंती करतो लगेचच महेशजी कोंडेकर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानचिन्ह देऊन शिवादादा घाग यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करायचा आहे. एकच वाघ शिवा घाग या नावानं मात्र प्रसिद्ध असणारे आमचे शिवादादा या ठिकाणी दाखल होत आहेत. शिवादादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे मराठी समालोचक बंधू दिगंबर खुंटेकर देखील दाखल झाले. दिगंबर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा पाहिला गेलं तर 40. 2 बर्डनच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. 5वा चेंडू त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने झेलची संधी. टिपलाय झेल संपलाय. राहुल पार्टेचा खेळ. इथे मात्र माघारी परतावं लागलंय. एनपी टायगर संघाला लागलेला तिसरा धक्का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये थोडासा दबाव निर्माण होताना पाहायला मिळतोय. दक्ष वॉरियर संघ चांगली कामगिरी तिसऱ्या षटकात पाहायला मिळाली. 2 षटक जरूर थोडेसे महागडे झाले परंतु तिसऱ्या षटकात इथे मात्र गोलंदाजाने आपलं काम केलं. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विकी मांडवकर आपल्याला त्याचबरोबर आताच आपल्यामध्ये दाखल झालेले राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते आदरणीय सौरभजी तटकरे हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सौरभ आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असणार आहे. अमित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. शेवटचा चेंडू अमित यांचा विकी मांडवकर साठी. यावेळेस 16चा चांगला चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र रनआउटची संधी परंतु डायरेक्ट हिट करू शकले नाही. त्याने इथे मात्र 1 धाव चोरटी पाहायला मिळाली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण पाडल्या आणि 2 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. अर्थात धावसंख्या धावफलकावर लागली आहे 42. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावर 42. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद अक्षय. यानंतर आपण व्यासपीठाकडे वळतोय ज्या ठिकाणी नारायणजी पवार केळगण गावचे सुपुत्र आपल्यामध्ये दाखल झाले. तर नारायण पवार साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोचित सन्मान केला जाईल. नारायण बाबा आपण यायचंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जातंय. ज्येष्ठ खेळाडू विजयजी पवार यांचे वडील नारायण मामा पवार यांना आपण पाहतोय ज्या ठिकाणी त्यांचं देखील खूप मोठे योगदान राहिलंय. या क्रिकेटकरिता सातत्याने त्यांचं प्रेम राहिलंय. पवार साहेब आपले देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर रिटायर्ड
फॉरेस्ट ऑफिसर आदरणीय मुजुमदार साहेब आपणास देखील विनंती करतो, आपण देखील यायचंय, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर एकदा जोरदार टाळ्या या आपल्या भारत मातेच्या सुपुत्राकरिता. गेली कित्येक वर्ष वन खात्यामध्ये ज्यांनी आपलं काम लिलया पेललं आणि तदनंतर मात्र आता रिटायरमेंट नंतर सुखाचं आनंदाचं जीवन जगतायत. आपल्या या सुखी निरोगी आयुष्याकरता आपल्या ईश्वरास अनंत प्रार्थना असतील, आपल्याला निरोगी आयुष्य लाभो. धन्यवाद. निजामपूर विभागाचं युवा लाडकं नेतृत्व आणि युवांच्या पाठीमागे सातत्यानं सहकार्याचा हात देणारे आमचे मित्र सागरजी खानविलकर आपल्यामध्ये दाखल झाले. सागरजी, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. आपणास विनंती करतो, आपण व्यासपीठासमोर यायचंय, ज्या ठिकाणी मंगेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून महेशजी कोंडेकर आणि सुनीलजी तेलंगे यांच्या माध्यमातून आपला यथोचित सन्मान केला जाईल. चला, चौथं षटक पाहायला गेलं तर सूरज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलेत, तिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत, कव्हरचे क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. इथे मात्र चौकार येताना पाहायला मिळालाय. यशच्या बॅट मधून आलाय चौकार आणि धावसंख्या पुढे जाणार आहे आणि धावसंख्या धावफलकावर पाहिलं गेले तर 46 तीन गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते. आणि आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 17 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज एनपी टायगर संघाला आहे. आव्हान थोडस छोटं आहे, परंतु इथे मात्र गोलंदाजांना आपला बोलबाला करावा लागणार आहे, कारण की गोलंदाज इथे मात्र सूरज चांगली कामगिरी मागच्या षटकामध्ये त्यांची राहिली होती आणि ती तशीच कामगिरी आता मात्र अपेक्षित असणार आहे दक्ष वॉरियर्स संघाच्या कर्णधाराला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु एका साइडला फलंदाज यश रवाळे देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात. यावेळेस थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, थोडस पंच आमच्याकडे वळतायत, वाईडचा इशारा करतायत, यस इट्स वाईड म्हणून. आणि धावसंख्या 1ने वधारली जाणार आहे आणि धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर 47 या आकड्यावर पाहायला मिळते. थोडासा दबाव निर्माण करून ठेवलाय सूरजवर. पाहिला गेलं तर सातत्याने चांगली खेळी यशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक षटकार एक चौकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सूरज यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. एक धाव घेतली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या पुढे जाणार आहे, अर्थात धावसंख्या धावफलकावर पाहिलं गेलं तर 48 या आकड्यावर पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यात ANPL पर्व पहिल्याकरिता एलवडे गावचे सुपुत्र ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय मंगेशजी बटावले, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि आमचे आजोबा अर्थातच शांतारामजी दबडे साहेब यांचं देखील शुभागमन झाले. दबडे काका, आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर पाहिलं गेलं तर 49 या आकड्यावर पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता मात्र पाहिलं गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर 15 चेंडूमध्ये 25 धावांची गरज एनपी टायगर संघाला आहे. पुन्हा एकदा सूरज, यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र बचावले गेले विकी मांडवकर आणि त्यापर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आणि या एका धावेने धावफलक पुढे जाणार आहे. अर्थात अर्धशतक या एनपी टायगर संघाने गाठलंय. अर्थात धावसंख्येचा विचार केला तर 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 24 धावांची गरज या 14 चेंडू मध्ये असणार आहे. येणारे 14 चेंडू सांगून जातील ANPL पर्व पहिला सामना कोण जिंकेल, दक्ष वॉरियर्स की एनपी टायगर. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव तिथे घेतली गेली आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव झाली आहे. एक धावेने धावफलक पुढे जाणार आहे. 51 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि पाहिलं गेलं तर हळूहळू संत गतीने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मगाच्या षटकांमध्ये आक्रमक खेळी पाहायला मिळाली ती सूरजने इथे मात्र थांबवली आहे. अर्थात कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सूरज करतोय. यावेळेस देखील आक्रमण केलंय. चाईल चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून सीमा रेषा पार येतोय. षटकार विकी मांडवकरच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला.
यश रेवाळीच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळाला. अर्थात 2 षटकार आणि 1 चौकार ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. असे फलंदाज यश रेवाळे अतिशय चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जी धावसंख्या पुढे 1 ने जात होती त्याला मात्र थोडस 1 षटकार मारून कन्वर्ट केलं आणि धावसंख्या पाहायला गेलं तर 57 या आकड्यावर पाहायला मिळाली. आणि आता धावसंख्येचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. सामना थोडासा झुकत चाललाय एनपी टायगर संघाकडे, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. दक्ष वॉरियर्स की एनपी टायगर्स की दक्ष वॉरियर्स असा आपल्याला सामना पाहायला मिळतो. धन्यवाद अक्षय. चला जाऊयात व्यासपीठावरती ज्या ठिकाणी आपल्या समवेत जोडले गेले आदरणीय मंगेशजी बडावले साहेब. मी विनंती करतोय मंगेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून आदरणीय महेशजी कोंडेकर आणि सुनीलजी तेलंगे आपल्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आपण सन्मानित करायचंय आदरणीय मंगेशजी बटावले यांना. या स्पर्धेच्या माध्यमातून गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह, त्याचबरोबर या स्पर्धेच्या स्वागताकरिता एक स्वागताचं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करूयात आदरणीय मंगेशजी बटावले यांना. धन्यवाद बटावले साहेब. आपलं सहकारी, आपलं प्रेम सदोदित मंगेश स्पोर्ट्स सोबत अशाच पद्धतीने राहू द्यात. यानंतर मी विनंती करतोय आदरणीय शांतारामजी दबडे साहेब आपण देखील समोर यायचंय ज्या ठिकाणी आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे. खूप चांगलं मोलाचं योगदान या विभागामध्ये दबडे साहेबांचं देखील राहिलंय. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून वापी शहरामध्ये ज्यांनी कामानिमित्त नेलं असे एलवडेचे शांतारामजी दबडे यांचा देखील आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय. धन्यवाद दबडे साहेब. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय आपण ज्या ठिकाणी नरेशजी कदम आपल्यासोबत जोडले गेलेत. नरेश दादा आपणास देखील विनंती करतो आपण देखील समोर यायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. नरेशजी कदम. पंच थोडासा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे कारण की आपल्याला पुढे खूप सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडासा लवकर करायचं आहे. टीमने देखील सहकार्य करायचंय आयोजन कमिटीला. चला दोस्ती सुपर किंग आणि वेदांत सुपरस्टार आपले जे 15 खेळाडूंची नाव आहेत ती कमेंट्री बॉक्सच्या दिशेने येऊ द्या. लवकरात लवकर वेदांत दोस्ती सुपर किंग्स आपली नावं यायची बाकी आहेत ती लवकरात लवकर कमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायची आहेत. थँक्यू अक्षय. या स्पर्धेकरिता शिरवली ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आमचे काका आदरणीय संदीपजी माने हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. तसंच संघमालक दोस्ती फायटरचे आदरणीय सुबोधजी पवार हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आता मात्र तर पाहिलं गेलं तर 5वं षटक घेऊन स्वतः सागर पाशिलकर कर्णधार आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी जरूर सज्ज झालेत. समोर आपल्याला पाहायला मिळतात विकी मांडवकर. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडूने बॅटची कडा घेतली. सागर पाशिलकर थोडे नाराज असतील कारण की यष्ट्यांच्या मागे असलेला खेळाडूने इथे मात्र झेल सोडलाय की सामना सोडलाय असा विचार करावा लागणार आहे कारण की विकी मांडवकर सारख्या आक्रमक खेळाडूचा झेल सोडलाय. इथे मात्र थोडस आता प्रेशर आणि दबाव असणार आहे दोन्ही संघांवर कारण की 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या 17. पुन्हा एकदा दुसरा चेंडू सागर पाशिलकर. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण झेलची संधी टिपलाय. थोडेसे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले परंतु झेल सोडलाय. दुसरा विकी मांडवकर यांना बचावले गेले. दोनदा बचावले गेलेत. सागर पाशिलकर थोडे नाराज असतील कारण की दोन्ही चेंडू चांगले होते आणि त्या दोन्ही चेंडूंवर झेल सोडलाय. आणि आता मात्र फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर यश रेवाळे ज्याची आपण खेळी आक्रमक पाहिली या येणाऱ्या 4 षटकांमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू त्याच्यावर आक्रमण परंतु सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सागर यांच्या माध्यमातून. चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि हे षटक पाहिलं ना तर थोडंसं निर्णायक असणार आहे. धाव संख्येला स्थगिती लागली आहे आणि धाव संख्या धाव फलकावर पाहिलं गेलं तर 58 अर्थात 1 धाव खर्ची केली आहे आणि 3 चेंडूंमध्ये 1 धाव खर्ची केली आहे. पुढचे येणारे 3 चेंडू हे निर्णायक असणार आहे. समोर फलंदाज असणार आहे यश रेवाळे.
यावेळेस फुलटॉस चेंडू त्याच्यावर आक्रमण केलंय. झेलची संधी टिपलाय, झेल संपलाय. यश रेवाळेचा खेळ. सागर पाशीलकर का मी या संघाचा कर्णधार म्हणून मला निवडलं गेलंय हे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू त्याच्यावर आक्रमण करायचं होतं, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि यश रेवाळे इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतोय. चौथी विकेट एनपी टायगर संघाची. दबाव आणि प्रेशर सातत्याने निर्माण करतायत दक्ष वॉरियर, कारण की अजूनही धावा करायच्यात. 16 धावा येणाऱ्या 8 चेंडू मध्ये करायचा आहे. समीकरण पाहिलं गेलं तर थोडस सामना पाहिला गेला तर एनपी टायगरच्या दिशेने होता, परंतु आता सागर पाशीलकरने मैदानाच्या आतमध्ये सामन्याला कलाटणी आणली आहे आणि पाहिला गेलं तर 8 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आपल्याला एनपी टायगर संघाकडे पाहायला मिळते. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सागर पाशीलकर निजामपूरचा हा खेळाडू, निजामपूर संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सागर पाशीलकर. यावेळेस आक्रमण करायचं होतं, थोडंसं पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव पूर्ण गेली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. दोन धावा यशस्वीरित्या केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाणार आहे. अर्थात धावसंख्या धावफलकावर पाहिली गेली तर 60 आपल्याला पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि येणारे 7 चेंडू आणि धावा करायच्यात त्या म्हणजे 74 धावांचं आव्हान आहे आणि 14 धावा करायच्यात त्या 7 चेंडू मध्ये. सागर पाशीलकर चांगली कामगिरी आतापर्यंतच्या 5 चेंडू मध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू यावेळी एकदम ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. अतिरिक्त धाव आणि धावसंख्येला भर मिळाली आहे. धावसंख्या पाहिला गेलं तर 61 या आकड्यावर पाहायला मिळाली. कामगिरी जरूर चांगली राहिली, परंतु चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा सागर यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. इथे मात्र झेल सुटलाय. यष्टीरक्षकाची साथ नाही मिळाली आणि सागर थोडेसे नाराज असतील, कारण की इथे मात्र राकेश सारख्या फलंदाजाला बाद करायचं होतं. फलंदाज राकेश बाद होताना पाहायला मिळतात. राकेश नलावडे पहिला झेल सुटला, त्याच्यानंतर दुसऱ्या हिटला हुकला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या हिटला राकेश आपल्याला बाद पाहायला मिळाले. आणि धन्यवाद अक्षय. मी विनंती करतोय आपल्याला या स्पर्धेदरम्यान संपूर्ण स्पर्धेकरिता प्रत्येक सामन्याला सामनावीराचं जे चषक आपल्याला दिलंय ते आदरणीय नामदेवजी हरिश्चंद्र अंबिके, आपण कुठेही असाल तर कृपया व्यासपीठाकडे यायचंय. त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण तनिष ऑप्टिक्स आदरणीय कल्पेशजी एरापले यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स गॉगल ठेवले. तर एरापले साहेब आपणास देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठाकडे यायचंय आणि इथून मात्र आपण पुढील कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू दीपेश सर. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर शेवटचा षटक अर्थात 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे 61 5 गड्यांच्या मोबदल्यात. आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अमोल रणपिसे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर विकी मांडवकर. हे 6 चेंडू निर्णायक असणार आहे. 13 धावा करायच्यात. एनपी टायगर की दक्ष वॉरियर की एनपी टायगर. गोलंदाज राईट आर्म राऊंडने कर्णधाराने आपला विश्वास दाखवून सुजलच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण की शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 13 धावा एनपी टायगर संघाला करायच्यात. पहिला चेंडू
राईट आर्म राऊंडने विकी मांडवकर सज्ज. यावेळेस आक्रमण फटका जमिनीला सरसावत चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि चुकीला माफी नाही असं एक आहे. तर आपल्याला पाहिलं गेलं तर एका धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं आणि 2 धावेने धावफलक वधारला जाईल. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. अर्थात धावसंख्या धावफलकावर पाहिली तर 63 या आकड्यावर आणि अवघ्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 धावा करायच्यात. सुजल आपल्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. विकी मांडवकर आपल्याला देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे कारण की शेवटचे 5 चेंडू आहेत आणि त्याच्यावर 11 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सुजल. विकी थोडेसे स्टेप आउट झाले आणि त्याच्यावर आक्रमण केलं. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लक्षच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय विकीच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 6 ने पुढे जाणार आहे. धावसंख्या पाहिलं गेलं तर 59 या आकड्यावर पाहायला मिळते आणि आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय आणि धावसंख्या धावफलकावर पाहिलं गेलं तर 59 आकड्यावर पाहायला मिळते आणि आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 3-4 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता एनपी टायगर संघाला आहे. सामना थोडासा झुकला गेलाय एनपी टायगर संघाकडे परंतु प्रयत्न करावे लागतील दक्ष वॉरियर संघाला. 4 चेंडू 5 धावा. एनपी टायगर दक्ष वॉरियर कोण जिंकेल? ANPL पर्व पहिलेचा पहिलाच सामना. सर्वांच्या नजरा मैदानाकडे लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सुजल. यावेळेस फुलटॉस चेंडू त्याच्यावर फाईन लेगची दिशा निवडली आहे. दिशा दिली. चेंडू जमिनीला सरसावत जाईल सीमारेषाच्या बाहेर. चौकार येताना पाहायला मिळालाय. चौकाराने धाव संख्या पुढे जाणार आहे आणि पाहिला गेलं तर 73 आकड्यांवर धावसंख्या पाहिल्या. बरोबरीची धावसंख्या झाली आहे 73 आणि अर्थात 1 धावेची गरज आहे म्हणजे 3 चेंडू आणि 1 धावा. सामना संपूर्ण गेलाय एनपी टायगरच्या दिशेने आणि विजय मिळवण्याच्या दिशेने एनपी टायगर संघ प्रयत्न करतोय. विकी मांडवकर प्रयत्न करतोय कारण की सातत्याने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे कारण की ANPL पर्व पहिलेचा सामना. कोण जिंकतंय? दक्ष वॉरियर्स एनपी टायगर. सुजल सज्ज. विकी. यावेळेला फुलटॉस चेंडू त्याच्यावर केला आक्रमण आणि पाहिला गेलं तर जमिनीला सरसावत चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार येताना पाहायला मिळालाय आणि चौकाराच्या साह्याने सामना जिंकलाय एनपी टायगर संघाने आणि पाहिला गेलं तर विकी मांडवकरची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या खेळीने थोडासा सामन्याला कलाटणी दिली आणि सामना जिंकलाय एनपी टायगर संघाने. थँक्यू व्हेरी मच अक्षय बद्रिके. व्यासपीठावरती जाऊयात ज्या ठिकाणी या विभागाचा एक लाडकं नेतृत्व तथा राज्य ग्रुप भागाडचे संस्थापक आदरणीय संजयजी गोळंबे व्यासपीठावरती उपस्थित झालेत. तर संजयजी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. तथा क्रिकेटवरती सातत्यानं ज्यांचं प्रेम राहिले आणि प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला ज्यांचं सहकार्य मिळाले असे आमचे विश्वनाथ दादा साळुंके हे देखील उपस्थित झालेत. विश्वनाथ दादा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर जिते विभागातील एक युवा नेतृत्व आदरणीय भाऊजी उगाडे यांचं देखील शुभागमन झाले. भाऊजी आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. तथा आमचे मित्र शरद दादा जाधव यांचे वडील आदरणीय जाधव काका हे देखील उपस्थित झालेत. जाधव काका आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत.